चांगलं असं नियोजन आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि दरवर्षी आपण सर्वांना सुरुवातीच्या काळामध्येच मी कुठं जास्त मॅची चालू व्हायच्या अगोदरच तुम्ही सर्वांना हा चांगला असा खेळ बघण्याची संधी देता। आज मैदानावर बघितलं खरं म्हणजे आता पुन्हा मॅच बॉलिंग चालू होत आहे, 1 मिनिट फक्त, पण आता जी आम्ही मॅच बघितली आम्हाला बघायला भेटली, तोंडरावाल्यांना वाटलं होतं आम्ही 65 रन काढल्यात, मी आता तसं काय घाबरण्याची काय आम्हाला गरज नाही। अशी रिडगरची फलंदाजी अतिशय चांगली झाली, फक्त एक जर ही कॅच इथं फिल्डिंग केली नसती तर मला वाटतं आताचं चित्र नक्कीच या ठिकाणी बदललं असतं। खरोखर दोन्ही टीमने अतिशय चांगला असा खेळ करून दाखवला। मॅच खेळाची म्हणजे एक ईर्षेनं ते दोन्ही मॅची त्या ठिकाणी खेळल्या आणि म्हणून मी तोंडरा टीमला मनापासून शुभेच्छा देतो। तशाच रिडगर संघाला सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। तुम्ही नाराज होऊ नका, अतिशय तुम्ही चांगले खेळलेले आहात आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आलेले जे आहेत त्यांच्या वतीनं आणि सर्व भाजपच्या वतीनं मी या आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि क्रीडा मैदान हे खेळाडू जे आहेत या सर्व खेळाडूंना सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। तुम्ही चांगला खेळ करून तुम्ही जिंकावं अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सन्माननीय अरुण भगत साहेब। चला खेळ स्टार या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालं, उपस्थित राहिला आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। खेळ स्टार असेल आणि समालोचन करण्यासाठी वलुया रायगड जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे आपण वलुया। सन्माननीय पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अरुण भगत साहेब, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्रदादा पाटील साहेब या स्पर्धेतून सांगता घेतात। पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो आणि वळतो आमचे समालोचक मित्र रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांच्याकडे। या स्पर्धेकरता तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय श्री रामशेठ पाटील तोंडरे यांच्या वतीने 11,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही चंद्रकांत स्मृती श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी यांच्या वतीने आमदार चषकाच्या माध्यमातून आभार व्यक्त करत आहोत। धन्यवाद महागुरु। जबरदस्त स्ट्रोक अमृत 11 बोरली टीम के बल्लेबाज चैम्बो प्रफुल्ल के बल्ले से 4 रन। परेश दादा आहेत हो दमदार, युवा नेते परेश दादा आहेत हो दमदार। आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांत दादा ठाकूर, आपल्या पनवेलचे आमदार। क्या बात है, धन्यवाद डीजे। भारतीय जनता पार्टीचे सर्व दमदार चिलदर आपण या व्यासपीठावरती पाहिलं। पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देऊया। चलते मैदान की तरफ, आगे आकर कमाल का स्ट्रोक सीधा, ओ वहां पर हमारे मेहमान थे, बिल्कुल लॉन्ग ऑफ के ऊपर से शानदार एक 6 रन। रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली नावाला। 6 रनों की मदद से रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 14 रन। चैम्बो और संदेश की ये जोड़ी 24 लाइव इवेंट्स के सर्वा जिन्होंने कम समय में टेनिस क्रिकेट विश्व में लाइव के जरिए अपना रुतबा बनाया, वो संदेश नॉन स्ट्राइक एंड पर।
वो आगे अगर खेलने का प्रयास चांबो का, लेकिन इस बार बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। दोनों भी टीमें ताकतवर है, एक के पास संगत दूसरे पास चांबो है। और खास करके प्रफुल्ल की बात करेंगे, अभी अभी जिक्र किया था व्यवसायिक क्रिकेट में आदर्श टीम हो, फिर रायगढ़ प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग में एक छाप छोड़ी है इस खिलाड़ी ने। और लास्ट की कौन की नाइट टूर्नामेंट बेहतरीन खेली थी। फाइनल में 2 ओवर में 27 का टारगेट था, मात्र 5-6 एक ही ओवर में वो मैच उन्होंने फिनिश किया था। भरपूर इस्तेमाल, गेंद सीमा रेखा पार, 6 रन। तर स्पर्धेकरता दैवशेठ पाटील उसाटणे यांच्या वतीने 2100 रुपयासह देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल तुमचं आम्ही श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। संघ खेळतो बघा अमृत 11 बोरले, अर्थात बोरले गावच्या माहेरवाशी अर्थात सुकन्या सौभाग्यवती अमृताताई श्रीनाथ पाटील माजी सरपंच तोंडरे यांचा सुपुत्र अमृतच्या नावाने इथे मात्र बोरले क्रिकेट संघ खेळतो। पुन्हा एकदा वेलकम उसाटणे क्रिकेट संघ आणि बोरले क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा। तो पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या पहुंची है 20 रन। राजा शेठ पाटिल गोल्डन मैन, इनकी ओर से भी बोरले टीम को शुभकामनाएं, उनका भी स्वागत करेंगे। दमदार शुरुआत, पिछली 6 की 6 गेंदें, अकेले बल्लेबाज यहां पर प्रफुल्ल पाटिल यानी कि चैम्बो सबसे बड़ा हथियार माना जाता है और 6 गेंदों में अकेले ने 20 रन बनाकर यहां पर आगाज किया है। स्ट्राइक एंड पर संदेश आते हुए खेलने के लिए 24 लाइव इवेंट्स के सर्वे सर्वा, जिनकी लाइव टेलीकास्ट भी अच्छी देखते आज ओमसाई एमटीसी के माध्यम से यहां पर एक अच्छी लाइव विद क्लियरिटी आपको यहां पर नजर आते हुए उनका भी स्वागत करेंगे। बॉलिंग में परिवर्तन, दूर वाले छोर से नए बॉलर आएंगे। सागर पाटिल, सागर और संकेत ये प्रमुख हथियार है इस वेलकम उसाटने टीम के, इसमें कतई संदेह नहीं है। लेकिन देखेंगे पहले 3 मैचेस जो है पहले बल्लेबाजी करने वाली टीम जीती, अब तक अभी तक उलटफेर नहीं हुआ है। बड़ा शॉट संदेश के पाले में, यूं ही नहीं 100 का आंकड़ा विगर की अंबर ट्रॉफी में पूरा किया था केवल 3 मैचेस में और संदेश के बल्ले से 6 रन। छह रनों की मदद से स्कोर पहुंचा है 26 के ऊपर। पहले पावर प्ले में प्रफुल्ल पाटिल चैम्बो ने 20 रन ठोके, छक्के और चौकों के साथ डील की। अब सेकंड पावर प्ले में संदेश आए स्ट्राइक एंड पर, वो भी अपनी पारी की शुरुआत यहां पर छक्के के साथ करते हुए थोड़ी सी यहां पर टेंशन में होंगे वेलकम उसाटने टीम के कप्तान कि ये जो साझेदारी अगर आगे जाकर बड़ी हो जाएगी तो शायद एक और तगड़ा टारगेट, पिछले मैच में 71 का टारगेट मात्र केवल 2 रन से मैच गंवाना पड़ा रीडगर 11 टीम को। वो इस बार स्लोवर 1 गेंद ऑन साइड में मोड़ दिया है, मिड विकेट का खिलाड़ी आकर गेंद को उठाए, थोड़ी सी मिसफील्ड, नहीं लेना चाहते हैं, दूसरा सिंगल मिलेगा और सिंगल्स की मदद से अमृत 11 बोरले टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 27 रन। रीडगर टीम की अगर चर्चा करेंगे, महागुरु जो संदेश का लॉन्ग ऑफ की तरफ छक्का रोका गया, वहां पर कम से कम 2 रन भी लेते ना तो स्ट्राइक उसके हाथ में रह सकती थी, क्योंकि क्रिकेट में ये छोटे छोटे जो है ना बारी किया वो हमेशा ध्यान में रखने चाहिए। क्योंकि पिछले 3 साल पहले सारसन खोपोली में वाकलन और सांबरली के बीच में ठीक किसी तरह का मुकाबला खेला गया था। रजत मुंडे ने कैलकुलेट क्रिकेट खेला, जीत भोईर की भी कैलकुलेशन बेहतरीन थी, लेकिन 6 में 27 का वो टारगेट जबरदस्त मजा आया था दोनों टीमों के बीच में। तो ये छोटी छोटी तो कैलकुलेट क्रिकेट खेलना ये बहुत जरूरी रहता है। तो बेहतरीन गेंद यहां पर सागर की ओर से सामने की तरफ मारना चाहते थे, लेकिन पूरी तरीके से बीट कर दिया। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई पहली मर्तबा यहां पर सागर की डॉट गेंद आती हुई। पहले पावर प्ले में रन जरूर बने, सेकंड पावर प्ले में छक्का आने के बाद अच्छी वापसी होती हुई सागर की ओर से 3 गेंदें फेंकी गई, इस ओवर की 7 रन दिए गए। क्रिकेट के इस खेल में विजय होने के लिए आपको सबसे पहले इस खेल के नियमों को जानना बहुत जरूरी होता है, तभी तो आप अच्छा क्रिकेट जरूर खेलना चाहेंगे। बेहतरीन क्रिकेट दो टीमों के बीच में, वो तैयार नहीं थे शायद गेंदबाज, रनवे रिदम में थोड़ा सा रुकावटें नजर आती हुई, फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर आते हुए। होता है कभी कभी दिक्कतें होती है जब आपका रनअप चूकता है तो फिर खराब गेंदें गिरती है, उसकी वजह से नई गेंद डिलीवर करे तो बेहतर, क्योंकि फिर अपने बॉलिंग मार्ग पर आकर जबरदस्त यहां पर मुकाबला होगा और अपनी बॉलिंग पर परफॉर्मेंस देना चाहेंगे।
बोलो तैयार। अच्छी गेंद थी, मिडॉन बॉलर के सर के ऊपर से खेला था वी शेप में, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी आकर बीच में गेंद को उठाए, मात्र केवल एक रन, बेहतरीन वापसी। यही चाहती है वेलकम उसाटने टीम, क्योंकि पहले गेंदबाज विशाल को बहुत सारी मान मिली थी, मात्र सागर ने तारीफे काबिल गेंदबाज, पहली गेंद छक्का आने के बाद मात्र उसके बाद अंतिम 3-4 जो गेंदें फेंकी है उसमें केवल 3 रन। इससे बढ़िया पावर में गेंदबाजी का यह प्रदर्शन कहां देखने को मिलेगा। बढ़िया बॉलिंग, फील्ड में थोड़ा सा परिवर्तन, जो बैकफुट पॉइंट है उसे हटाया, थोड़ा सा गली था उसे स्लिप की तरफ लाया गया, एक अलग रणनीति के तहत यहां पर खेलने का कोशिश, बॉलिंग का प्रदर्शन, तो पटकने का प्रयास जरूर था, हाफ ट्रैकर बॉल ऑन साइड में मोड़ दिया है, मात्र केवल सिंगल मिलेगा। बेहतरीन बॉलिंग वेलकम उसाटने टीम के गेंदबाज सागर की ओर से। पावर प्ले के ओवर समाप्त, 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 72 विकेट खोए नुकसान के ऊपर 30 रन। थँक्स रॉकस्टार प्रवीण इथे वेलकम उसाटणे क्रिकेट संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतो, परंतु विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे यांच्या संकल्पने माध्यमातून 8 ते 12 डिसेंबर रोजी उसाटण्याच्या मैदानावर सन्माननीय सरपंच शिवाजीदादा पाटील, सन्माननीय हेमंतदादा मडवी आणि किरण पाटील, सचिन पवार यांच्या संकल्पनेतून 8 ते 12 डिसेंबर रोजी प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धा सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे। स्पर्धेचं नाव असणार आहे सरपंच शिवाजीदादा पाटील। क्या बात है, हर साल नाइट टूर्नामेंट वेलकम उसाटने की सरपंच ट्रॉफी हमें देखने को मिलती है, और विक्टर रुकवाई माफ कीजिएगा, उनकी वो बड़ी टूर्नामेंट नजर आती है हर साल की तरह, और इस साल में भी आपको नजर आएगी, यानी कि दिसंबर महीने में। और साथ ही साथ अगर उसाटने की बात करेंगे, आज उसाटने की चर्चा करेंगे तो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने टीम सुपर 10 में क्वालिफाई हो चुकी है। वेलकम उसाटने टीम भी अपना अच्छा परफॉर्मेंस देगी, उसमें कतई संदेह नहीं है। हर एक गांव में 1-2 टीमें रहती है, अच्छा परफॉर्मेंस दे रही है, लेकिन आज मात्र देखेंगे वेलकम उसाटने का यह पहला मैच है, वो खेल रही है अमृत 11 बोरले के खिलाफ। अब तक अमृत 11 बोरले टीम का पकड़ा थोड़ा भारी है, थोड़ा नहीं बल्कि ज्यादा भी कहेंगे तो बेहतर, विकेट नहीं गवाया, विकेट की तलाश में है टीम वेलकम उसाटने, लेकिन चैम्बो प्रफुल्ल जैसे इस नामी सेट बल्लेबाज को क्या रोकने में कामयाब हो पाएंगे। तीसरा फ्रेश बॉलर संकेत, एक प्रमुख हथियार, प्रमुख ऑलराउंडर किसे कहा जाता है वेलकम उसाटने की ओर से, वो है संकेत। तो दूसरी तरफ प्रफुल्ल चैम्बो हार्ड हिटर बल्लेबाज, बल्लेबाजी के लिए बैटिंग के लिए जाना जाता है। चैम्बो के बल्ले से अब तक 2 छक्के 2 बाउंड्री, यानी कुल मिलाकर 21 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी। संदेश खेल रहे टोटल 1 छक्कों की मदद से 8 रनों के ऊपर। 30वें ओवर की शुरुआत, पावर प्ले के ओवर समाप्त होने के बाद अब बॉलिंग करेंगे राउंड द विकेट से संकेत। आते ही बड़ा शॉट खेला जरूर है, लेकिन गैप में गिरी गेंद हवा के साथ, हवा के संग संग सीधा कॉमेंट्री बॉक्स की तरफ 6 रन। तो बेहतरीन यहां पर छक्का देखने को मिला, सीधा कॉमेंट्री बॉक्स के ऊपर गया है, तो शायद नई बॉल का इस्तेमाल ही करना पड़ेगा। श्रीनाथ पाटिल साहब देख सकते हैं, इनके सुपुत्र अमृत के नाम से आज अमृत 11 बोरले टीम खेल रही है, और जैसे उनके मैदान में एंट्री हुई और मात्र उनका स्वागत चैम्बो प्रफुल्ल ने किया है 6 के साथ। 6 की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 36। मजबूत स्थिति, अब तक यहां पर 2 खिलाड़ियों के बीच में अच्छी पार्टनरशिप, और इस पार्टनरशिप में बात करेंगे केवल 3 ही सिंगल है, बाकी तो रन मात्र चौके और छक्के के साथ अब तक आ चुके हैं। ना वाइड है ना कौन सा नो बॉल है, मात्र सिर्फ बल्ले के साथ ये पूरे रन बने हैं मैदान में। इनसाइड आउट, गेंद फेंके तो कहां फेंके, कमाल का स्ट्रोक, गजब का स्ट्रोक, एक्स्ट्रा कवर के ऊपर से पावर हिटिंग स्ट्रोक, 6 रन। को अच्छी तरीके से भाप लेते हैं चैम्बो, जहां भी गेंद डाले वहां तक जाने का प्रयास करते हैं, और आके ये उनके चेहरे के ऊपर चश्मा है, इसका मतलब ये नहीं कि उन्हें कम दिखता है, ये है बहुत ही चुरसीले खिलाड़ी है, क्योंकि वो आंखें सटीक रहती है उनकी। 11 यानी कि 11 गेंदों में अब तक 34 रनों की ये नाबाद पारी वेलकम उसाटने टीम के लिए थोड़ी सी कठिनाइयां बन रही है। लगातार का ये दूसरा छक्का, क्या तीसरा आएगा, फ्लैट है लेकिन पहुंच में नहीं है खिलाड़ी के, 1 बाउंस इनटू द फैंस, 4 रन।
की मदद से अमृत 11 बोरली टीम दुगनी रफ्तार के साथ आगे बढ़ रही है। टीम का स्कोर है 46, 50 के लिए टोटल का टीम के रन होने के लिए मात्र 4 रन से दूर है। और व्यक्तिगत चैम्बो की बात करेंगे 38, 38 के ऊपर नाबाद बल्लेबाजी। विकेट कीपिंग में थोड़ा सा बदलाव करना चाहते हैं, सागर जाएंगे विकेट कीपर की भूमिका में। संकेत और सागर बाइकरमैन खिलाड़ी है, चैम्बो भी बाइकरमैन। 2 दिग्गज टीमें एक दूसरे के सामने। आज बेहतरीन पड़के टीम ने परफॉर्मेंस दिया, तोंडरे टीम ने जबरदस्त परफॉर्मेंस दिया, तो रुपये टीम ने भी शानदार परफॉर्मेंस दिया है। मात्र इसमें से एक टीम यानी कि चौथी टीम हमें मिलेगी जो सेकंड राउंड में क्वालिफाई करेगी, वो कौन सी होगी? घुटना टेक और ये चैम्बो का सिक्सर देख, स्क्वायर लेग के ऊपर से आउट ऑफ द पार्क 6 रन। धमाकेदार संगीत मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घेऊया जगात, कारण जो कोणी आम्हाला लढेल तो डायरेक्ट ढगात आणि ढगात लाइटिंग लावत शक्कर चैम्बोच्या बॅट मधून जब यहां पर अर्धशतक ठोकेंगे चैम्बो तो इस टीम के पुरस्कृत श्रीनाथ शेठ पाटिल अमृत 11 के पैकर तोड़ने के इनके ओर से 1000 का इनाम होगा। ये लीजिए अर्धशतक पूरा 14 गेंदों में 50 रनों की धुआंधार पारी, बल्ला उठाकर दर्शकों की तालियां स्वीकारे चैम्बो। कड़क बैटिंग, हमदर्द ट्रॉफी नागजरी में प्रफुल्ल पाटिल चैम्बो का हाहाकार, 50 रन पूरे। बात है महागुरु, चैम्बो का चश्मा देखकर कुछ लोगों को लगा होगा अरे मेरा लल्लू ये मेरा पिल्लू है। ये पिल्लू नहीं, सबसे डेंजरस ये खिलाड़ी है। तर इथे प्रवीण आपण जर विचार केला, चैम्बोने अर्धशतकीय दमदार इथे नाबाद केली साकारलेली आहे, खेळपट्टीवर उभा आहे, परंतु आपल्यासाठी अमृताताई श्रीनाथ पाटील माजी उपसरपंच तोंडरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस। ये खिलाड़ी बने मेरे ख्याल से चौथे इस टूर्नामेंट, इस श्रृंखला में चौथे खिलाड़ी बने जिन्होंने अर्धशतक ठोका है। संकेत थोड़े से यहां पर परेशानी में नजर आते हुए ओ क्रॉस पैडेड नटरा स्टाइल में घूमकर खेलने का प्रयास किया था। चले बल्ले पर लगी थी गेंद, ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद अमृत 11 बोरली टीम का स्कोर है 58 रन। यहां से 12 गेंदों का खेल बचा हुआ है, 3 ओवर समाप्त हो चुके हैं। ड्रिंक्स आगे मैदान में पहले विकेट के लिए 50 की ये जबरदस्त भागीदारी। ड्रिंक से तब तक सुनते हैं सामना ट्रॉफी में एक नितिन डीजे की संगीत। श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी गावाचा जाईल त्या मैदानात दरारा आहे, दरारा या संघाचा। चंद्रकांत मूर्ती श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी गावाचा जाईल त्या मैदानात दरारा आहे, दरारा या संघाचा। आमदार प्रशांत ठाकूर साहेब आले क्रीडा नगरीला, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आले क्रिकेट सामन्याला। श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला, आयोजक भारत मात्रेचं नाव गाजतंय रायगड ठाण्याला। तो चलिए बिल्कुल यहां पर बात करेंगे, 3 ओवर के बाद 58 रन बने। वेलकम उसाटने टीम के अब पूरे खिलाड़ियों के ऊपर जिम्मेदारी बनेगी सेकंड इनिंग्स में। और अमृत 11 पोर्टली टीम को भूलना नहीं चाहिए कि उनके सामने वेलकम उसाटने टीम में जिस तरीके से पिछला मुकाबला 71 रनों का टारगेट चेस करना था, केवल 2 रनों से मुकाबला वहां पर गवाया था टीम रिडगर ने तोंडरे के खिलाफ। तो कोई भी टारगेट सुरक्षित नहीं है। वैसे तो पिछले 6-7 साल का अगर इतिहास की चर्चा करेंगे, कौन भूलेगा वो एकवीरा मानकुली और टेमगरपाड़ा के बीच में मुकाबला, 112 रनों का वो टारगेट था। लगभग पेनल्टी की वजह से एकवीरा मानकुली को 1 रन से वो मुकाबला खवाना पड़ा। ये क्रिकेट है और ये ऐतिहासिक रिकॉर्ड है इस मैदान का। तो कोई भी लक्ष्य छोटा नहीं, बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य, किसी भी लक्ष्य को आप इतना हल्के में मत लीजिए। पहली बारी वेलकम माफ कीजिएगा अमृत 11 पोरली की, क्या वो दूसरी बारी वेलकम उसाटने की सेकंड इनिंग्स में आएंगे? संदेश नायक आएंगे, इन पर बल्लेबाज होंगे। बॉलिंग में परिवर्तन, सागर सेकंड स्पेल का कोटा चौथे ओवर में लेकर आ चुके हैं टीम की ओर से। चौथे और व्यक्तिगत दूसरा लास्ट स्पेल है इनका ये, और उसके बाद एक और फ्रेश बॉलर आएगा राइट आर्म ओवर द विकेट से तैयार संदेश के सामने।
तो टैप किया इस बॉल को, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है, मैदान में कोई नहीं था, लॉन्ग ऑन है वहां पर तैनात, उठाएंगे 1 रन के साथ संतुष्ट होंगे चैम्बो भी, क्योंकि स्ट्राइक उनके पास ज्यादा देने का प्रयास देते हुए 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 59 रन। और पैरों में डालने का प्रयास, सीधा गेंद को खेल दिया है वाइड लॉन्ग ऑन की तरफ, 4 रन। गेंद में खराबी नहीं थी, परफेक्ट स्ट्रोक था, 4 रन। देखिए कल महागुरु एनबी ट्रॉफी जो खेली जा रही है और पुणे में नीलेश दादा भिंदड़ थी एनबी ट्रॉफी में, वो रेस्ट ऑफ महाराष्ट्र भी खेल चुके हैं, खेल कर आ चुके हैं उनके पास वो काफी कमाल का क्रिकेट। लेकिन सागर भी एक अच्छे क्रिकेटर है, थोड़ा सा दबाव है कि विकेट नहीं मिल पा रहा है, एक साझेदारी को तोड़ने की तैयारी में है लेकिन विकेट नहीं मिल पा रहा। यॉर्कर डालो तो उसके लिए हाफ हेलीकॉप्टर है, ऑफ साइड में डालो तो एक्स्ट्रा कवर है, बेहतरीन है। तो ये लीजिए, जैसे भी गेंद डालिए उस गेंद के पास जवाब है इस बल्लेबाज के पास। लाजवाब गेंदबाजी और लाजवाब बल्लेबाजी ये दो खिलाड़ियों के बीच में अब तक, क्योंकि सागर ने अपने पहले स्पेल में मात्र केवल 10 ही रन दिए थे, इस स्पेल में भी सागर की अब तक जबरदस्त गेंदबाजी चल रही है। देखिए हमें इस क्रिकेट के खेल में अपनी नकारात्मक सोच को तुरंत बदल लेना चाहिए, जबकि आपकी सोच सकारात्मक रहेगी तभी तो आपको कामयाबी मिलना शुरू होगी। सोच देखेंगे कैसे रखेंगे। यहां पर अब तक यहां पर रन खा चुके हैं बाकी के गेंदबाज। सागर बॉलिंग मार पर यॉर्कर का प्रयास जरूर किया था लेकिन फुल टॉस बनी है गेंद, 1 ही रन मिलेगा। अब तलक का ये सफल ओवर का दृश्य नजर आता हुआ वेलकम मुसाटने की ओर से। सागर गेंदबाज एक अच्छे किफायती ऑलराउंडर है, 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर अमृत 11 बोरले टीम की 65 रन। आज के दिन का अधिकतम स्कोर था तोंडरे टीम का 70 का, क्या उसका वो रिकॉर्ड यहां पर तोड़ना चाहेंगे। नेक्स्ट मैच सेकंड राउंड का पहला मैच स्टार्ट होगा, दोनों भी टीमें तैयार रही है। तुर्भे गाउदेवी तुर्भे, और इसमें से जो जीतेगा उनके खिलाफ मैच होगा सेकंड राउंड का पहला। लॉफल टॉस बॉल गैप में खेलने का प्रयास जरूर, स्क्वायर लेग में अच्छी फील्डिंग नजर आती हुई। देखिए चैम्बो की बल्लेबाजी अब तक हमने देखी है ना, हर एक गेंद का जवाब है उनके पास। लास्ट बॉल बची इस ओवर की, सिंगल मिलेगा, सिंगल्स की मदद से। सागर की में हम जरूर जिक्र करना चाहेंगे कि विशाल ने मार खाया, फिर संकेत ने मार खाया, मात्र सागर ने 2 ओवर अभी तक मतलब 11 गेंदें फेंकी है, 18 रन सिर्फ उन्होंने दिए। यह अच्छी बात है, यह अच्छा संकेत है किसी भी टीम के लिए जब आप अच्छी गेंदबाजी कर लेते हो। थोड़ा सा कुछ ना कुछ मैं कहूंगा प्रेशर डाला है, वरना बाकी का गेंदबाज अगर मार खाता तो ये 80 और 85 के आसपास स्कोर रह सकता था। वेल बॉलिंग सागर की लाजवाब, यहां पर रुक लगाइए इन 2 सेट बल्लेबाजों के ऊपर। संदेश स्ट्राइक एंड पर क्या आपने जरूर है, फुल टॉस बॉल फेंकी थी, लॉन्ग ऑन और मिड विकेट का खिलाड़ी इन दोनों में से बीच में से निकली गेंद सीमा रेखा पार। 4 रन, 4 ओवर का खेल समाप्त। अमृत 11 बोरले टीम का स्कोर है 70। कृष्ण संघाचा स्पॉन्सर भारत मात्रे आला, श्रीकृष्ण संघाचा स्पॉन्सर भारत मात्रे आला। डीजे मास्टर नितीनचं कौतुक करावं लागेल। श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते भारतदादा म्हात्रे यांच्या नावाचं संगीत आपण ऐकलं। क्रिकेट आणि त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीमध्ये सुद्धा आज बाल्या बैलाने भारतदादांचं खऱ्या अर्थाने खूप मोठं नाव परिचित करून दिलेलं आहे। नरेश याच दरम्यान आपण इथे पाहतो सन्माननीय नारायण शेठ पाटील बुर्दुल नाईट क्रीडा स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर यांचं आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपले स्वागत आहे। नरेश भाई पाटिल बॉडी बिल्डर है और बोरले टीम के काफी बड़े सम्मत है, सीसीआई में भी जॉब करते हैं और आज शायद छुट्टी है या नहीं मेरे को पता नहीं, लेकिन फिर भी उनकी टीम के लिए सपोर्ट करने के लिए वो मैच का आनंद लेते हुए उनका भी स्वागत करेंगे। 70 रन बने हैं अभी तक स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि 18 गेंदों में 56 रन बनाकर चैम्बो खेल रहे, यानी कि प्रफुल्ल और संदेश के बल्लेबाजी का जिक्र है। 6 गेंदों में 14 रनों की अब तक उनकी भी नाबाद पारी, यानी कि मैं कहूंगा सबसे हाईएस्ट टोटल पार्टनरशिप अगर इस श्रृंखला में किस टीम की होगी
तो वो टीम है अमृत 11 यानी कि श्रीनाथ शेठ पाटिल भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व, उनके बेटे के नाम से ये टीम आज खेल रही है और सबसे बड़ी पार्टनरशिप इस शानदार ट्रॉफी में अब तक नजर आती हुई ये दो टीमों के बीच में। बॉलिंग में परिवर्तन, दूर वाले छोर से अब नए बॉलर आएंगे। दर्शन मात्रे एक भी विकेट नहीं गवाया, विकेट की तलाश में है। 4 ओवर समाप्त हो चुके लेकिन विकेट नहीं मिला, यह बहुत गलत बात है वेलकम उसाटने के लिए। लव शेठ 40+ मास्टर ओम एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा, आइए लव शेठ भोईर आपका स्वागत है। पड़की टीम ने शानदार जीत हासिल की है। बोले तैयार दर्शन, लव शेठ आइए स्वागत है आपका। पड़की टीम की कंधे समर्थक और 40+ मास्टर दमदार बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। चलिए 5वें ओवर की होगी शुरुआत, बोलो तैयार। लेग ब्रेक डालने का प्रयास किया था लॉन्ग ऑन की तरफ, ये नितिन की ओर से करा फील्डिंग, रोकना चाहिए था। रन जितने रोकेंगे अंतिम ओवर में आपका ही फायदा है, मिलेंगे 4 रन। क्या बात है, चलिए यहां पर चौका मिला, चौकों के साथ टीम का रन संख्या स्कोर पहुंची है 74 रनों के ऊपर। आज के दिन का सर्वाधिक अमृत 11 बोरली टीम का टोटल खड़ा हो जाएगा, जोरदार तालियां, हाईएस्ट टोटल खड़ा कर दिया है। आज 70 था हाईएस्ट स्कोर, उसका तोड़ते हुए टोंटरी टीम का हाईएस्ट स्कोर तोड़ते हुए 74। फुल टॉस बॉल लास्ट आने के साथ गेंद इजी नजर आ रही है, लॉन्ग ऑफ के ऊपर से दंदन छक्का। मुझे पसंद आई, नागार्जुन का ये पिक्चर है, उसमें गाना बनाया गया था, ज्यादा चलते हैं तो मांस, ज्यादा हिलते हैं तो मांस। अरे चैंबो के बाड़ी के ऊपर तो मांस ही मांस नजर आ रहा है। और ये खिलवाड़ कर रहा है गेंदबाज के सामने। 20 गेंदों में 66 रनों की नाबाद पारी यहां पर नजर आती हुई। तो इस बार घुटने के बल पर खेलने का प्रयास, नहीं सिंगल लेना चाहते वहां पर संदेश। जितनी भी गेंदें हैं वो चैंबो को खेलने के लिए मौका दे रहे, सिंगल यहां से बन सकता था लेकिन उन्होंने मना कर दिया। इसमें चैंबो की कोई गलती नहीं, संदेश ने चाहा कि आप ही खेलिए बची हुई गेंदें, आपका बल्ला लय में है। 3 गेंदें अंतिम बची है, रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 80 रन बने हैं। कितने का टारगेट रहेगा? 3 गेंदें बची है, 90 के पास जाएगी फिर 90 के अंदर रहेगी। अगर बड़ा टारगेट खड़ा होता है तो मुश्किल होती है। वेलकम 11 उसाटने टीम को भी धुआंधार पारी खेलनी पड़ेगी। पहले 2 पावर प्ले निर्णय करेंगे वेलकम उसाटने के, 40-45 बटोरने पड़ेंगे वो जब सेकंड इनिंग्स में उतरेगी। तो इस बार चले 1 रन जरूर पूरा, दूसरी की मांग कर रहे वहां पर बॉलर एंड की तरफ कोई नहीं है कवर के लिए, तो डेफिनेटली साफ है स्पष्ट कि अपने फॉलो थ्रू में रोकना मुश्किल होता है बॉलर के लिए। 2 रन तेजी के साथ उन्होंने पूरे किए और इसी 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 82 रनों के ऊपर। चैंबो खेल रहे व्यक्तिगत 68 रनों के ऊपर। 22 गेंदों में 68 रन ठोके उन्होंने। अमृत 11 बोरली टीम की रन संख्या पहुंची है 82 रनों के ऊपर। अंतिम की 2 गेंदें इस पहले इनिंग्स की बची हुई है। बढ़िया बॉलिंग नजर आती हुई, भले चौका छक्का आया पहली 2 गेंदों के ऊपर लेकिन उसके बाद अच्छा यहां पर वापसी का रास्ता दिखाते हुए अपने टीम के लिए। फुल टॉस इस बार उड़ाया सीधा मिड विकेट के ऊपर से चैंबो के बल्ले से, एक और दमदार 6 रन। तो प्रफुल्ल पाटिल के लिए इस टूर्नामेंट की हाईएस्ट पार्टनरशिप तो है ही है। ये सर्वाधिक टोटल खड़ा करने वाले, रन बनाने वाले एकलौते बल्लेबाज चैंबो, जिन्होंने 23 गेंदों में 74 रनों की नायाब पारी खेली है। लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, लास्ट बॉल ऑफ दिस ओवर, बॉलर तैयार। तो चलिए इस बार ऑन साइड में मोड़ने का प्रयास जरूर किया है, 1 रन मिलेगा। दूसरी की कोशिश वहां पर कर रहे, क्या दूसरा पूरा होगा? और इसी 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची है टोटल 91 रनों का टारगेट, सबसे बड़ा टारगेट खड़ा कर दिया है। ये लीजिए चैंबो से यहां पर हस्तांतरण करते हुए संकेत की बढ़िया पारी खेली। ये अच्छे दृश्य होते हैं क्रिकेट में महागुरु, कि जब आप किसी खिलाड़ी की पारी अच्छी होती है तो उसको हस्तांतरण, उसको कॉन्फिडेंस देते हैं। ये अच्छा क्रिकेट, अच्छा संकेत नजर आते हुए। एक बार जोरदार तालियां चैंबो के लिए जिन्होंने पारी खेली।
24 गेंदों में 76 रनों की नाबाद पारी। एक बार जोरदार तालियां। थँक्स डॉक्टर प्रवीण गायकर. चांबो यासाठी ओळखला जातो खऱ्या अर्थाने. बघा संदेश पाटील सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर बघा हास्यमय जरा वातावरण बघायला मिळतो. एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे. आता मात्र वेलकम उसाटणे क्रिकेट संघाची जी ताकद आहे, संकेत आणि सागर यांच्यावर सुद्धा एक चांगली मोठी मदार असणार आहे. चांबो तुझं मनपूर्वक अभिनंदन. आपल्या संघाच्या इथे अमृत 11 बोर्ले क्रिकेट संघाच्या पुरस्कार द्या सौभाग्यवती अमृताताई श्रीनाथ पाटील माजी उपसरपंच तोंडरे यांच्या वतीने चांबो तू 76 धावांची नाबाद मॅरेथॉन इनिंग साकारली, त्याबद्दल तुझं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने ते शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. पुढील लढत अशी असणार आहे गावदेवी क्रिकेट संघ तुर्भे आणि आपण हजर राहायचे आहे. ते प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ या दोघांपैकी एक असेल. वर्तमान लढत पाहतो एका बाजूला अमृत 11 बोर्ले आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ वेलकम उसाटणे. या संघामध्ये जो संघ विजेता ठरेल तो लगेचच साखली फेरी अर्थात दुसऱ्या फेरीत दाखल होईल आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असेल गावदेवी क्रिकेट संघ तुर्भे. चला उसाटणे गावातील आदरणीय व्यक्तिमत्व दैवतशेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2100 रुपयाचं देणग्या स्वरूपात योगदान दिलेलं आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. यापूर्वी आवाज रॉकस्टार प्रवीण गायकर यांचं ऐकलं. आता आपण बोलूया एक खऱ्या अर्थाने समालोचक म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व बैलगाडा शर्यत असो क्रीडा स्पर्धेमध्ये योगदान देणारे आमचे समालोचक मित्र राहुल भोईर यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू सो मच महागुरु. इथे सन्माननीय उसाटणे गावातील क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व मग क्रीडा क्षेत्र असो अर्थात वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम असो अनेक अशा विविध क्षेत्रात ज्यांचा अतिशय आदराने सन्मान केला जातो असे आदरणीय दैवतशेठ पाटील साहेब उसाटणे यांचा यथोचित सन्मान आमदार चषक क्रिकेट स्पर्धा अर्थात स्वर्गीय चंद्रकांत स्मृती आणि श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी यांच्या वतीने आमदार ट्रॉफीच्या माध्यमातून वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन रुद्रदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपला सन्मानित केला जात आहे. हो टू राहुल भोईर. बॅक टू क्रिकेट नाव सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुपारच्या सेशनमध्ये आपण पाहतोय आपल्याला सामना पाहायला मिळतो दोन टीम अमृत 11 बोर्लेच्या अगेन्स्ट वेलकम उसाटण्यामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतो. चामनं खरं तर अप्रतिम चांबोनं खेळ केला. त्यानं बनवले आपल्या टीम करिता इंडिव्हिज्युअल धावा. 24 बॉलमध्ये 76 धावा त्यानं आपल्या टीम करिता बनवली. या मॅचमध्ये टार्गेट असणारे आता या मॅचमध्ये बघतो आपण 90 धावा बनवायच्या. 91 केलं होतं माफ करा. 91चं चेस आहे. सलामीवीर फलंदाज सागर पाटील सोबत संकेत पाटील बॉलिंग मार्कवरती बॉलर रेडी येतात. दर्शनचा पहिला चेंडू अतिशय वेगानं होता. चेंडू विकेट किपरच्या पाठी अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आला व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रानं धावांचा श्रीगणेश होत असताना स्कोर आपण पाहतो 1 झालेला. मोठं टार्गेट आहे ज्या अनुषंगानं या दोन्ही फलंदाजांना ज्या अनुषंगानं क्रिकेट खेळावं लागेल सागर आणि संकेतला त्यासाठी जाणले जातात ते दोन्ही खेळाडू.
जरूर अपेक्षा असतील. दर्शन पाटील राऊंड विकेट ऑन साइडला फटका टर्न केला डीप मध्ये फिल्डर दूर आहे. चांगली फिल्डिंग केलेली. क्या बात. अप्रतिम फिल्डिंग केली. फिल्डर बघतो आपण सिद्धांत तांडेलला आपण बघितलं डीप मध्ये भरपूर वेगाने चेंडू पर्यंत तो पोहोचला. तद्वर मिळतील धावा 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 3 वरती. तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. काही जबरदस्त आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली. 100% कमिटमेंट देत असताना तांडेल. इनसाइड आउट क्लासिकल शॉट. क्लासिकल बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागे पाटीलच्या बॅटमधून पहिला सिक्सर. सुपर शॉट पाहायला मिळाला. इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळले. टायमिंग प्रचंड सुंदर होतं आणि अशाच फटक्यांची गरज असणार आहे. सागरकडनं अपेक्षा असलेल्या मॅचमध्ये मोठी इनिंग. सिक्सरनं संघाची धावसंख्या 9 वरती आहे. दर्शन पाटील षटकातील पुढील चेंडू घेऊन तर या राऊंड विकेटनं फिल्डिंगमध्ये काहीचे चेंजेस. P1 सुरेश साईड स्क्रीन लाईक फिल्डर आहे. एक मिड विकेटमध्ये तांडेल. नेक्स्ट बॉल पुन्हा इनसाइड आउट खेळलेत. अजून एक चांगला फटका आहे. पॉइंटला बीट करत चेंडू चाललेला आहे. स्लीपर कव्हरच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा 4. सुंदर शॉट इनसाइड आउटच्या माध्यमातून हा खेळाडू सातत्यानं अप्रतिम फटके खेळत असतो. सागर पाटील वेलकम उसाटने टीम म्हटलं की आवर्जून खेळाडूचा उल्लेख होत असं कसं प्यालू खेळाडू म्हणून. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. बॅक टू द बॉलर खेळले. डीप मध्ये आता प्रोटेक्शन आहे. शांभोनं अप्रतिम बॅटिंग केली होती. तोच आता आपल्याला डीप मध्ये साईड स्क्रीनच्या दिशेनं पाहायला मिळतोय. तद्वर मग एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर 1 न पुढे. स्कोर 14. 14 धावा धावफलकावरती. पहिलं P1 षटक दुपारचं सेशन सुरू झालेलं आहे. शांत सध्या तरी क्लायमेट. कमी खेळली गती. फिंगर रोल करत असताना चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली वापसी करत असताना एक मोठा फटका 6 त्यानंतर चौकाराला नंतर कमबॅक आपल्याला दर्शन पाटीलचा पाहायला मिळतोय. धावा 14. रन्स करच्यात 91. 91चं टार्गेट या मॅचमध्ये विजयाकरिता वेलकम उसाटणेला. कमी केली गती. ऑन साईडला फटका टर्न करडी पण तांडेल आहेत. तिकडे फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून थोडीशी खराब झालेली आपण म्हणू शकतो कारण का जजमेंट चुकलाय. रन्स चांगला मिळतील. आल्या 4. रिक्वा रन रेट आपण बघितला 18 आणि त्या धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत असेल. थोडा वेळ कमी घ्या प्लीज. आपल्याला एक संघ आज क्वालिफाय करायचा कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि बोर्ले टीमला विनंती असणार आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. लवकरात लवकर आपण आपली फिल्डिंग सेट करा. 3 षटकाच्या नंतर जरूर डीन्स ब्रेकर येतील मैदानाच्या आतमध्ये तेव्हा आपण एकत्र या. टीम मीटिंग जरूर करा. प्रत्येकी ओव्हर नंतर करू नका. एवढा आपल्याकडे वेळ नसणार आहे. पहिल्या ओव्हरचा केस संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एकूण धावफलकावरती 18 आहेत आणि सोमनाथ पाटील P2 मध्ये आपल्याला बॉलिंग मार्कमध्ये पाहायला मिळतील. पहिला विकेट करिता भागीदारी महत्वाची. नामवंत झेंडापंच महेश सध्या तरी आनंद घेत आहेत उसाटण्याचे. बैलगाडी शर्यत म्हटलं की आवर्जून मागणी असते महेश पाटीलला. वेलकम उसाटणे टीमला ते जरूर सपोर्ट करतायत.
कमी केली गती, फटका चांगल्या कडेकडे खेळ, चेंडू स्लीपर कव्हरला क्लिअर करत असताना मिळतील नाव आहेत ना, बघतो आपण 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न फ्लाय होते. 22 एज आहे विकेट किपरच्या पाठी, नशिबाची साथ देखील, धावा देखील पूर्णच्या पूर्ण 4 मिळतील. लक फॅक्टर खूप महत्वाचं असं क्रिकेटमध्ये आणि तेच पाहायला मिळालं. धावा 4. धावा इथनं मिळतात. धावा येणं गरजेचं आहे. मॅच मध्ये टार्गेट तेवढं मोठं आहे. सायगीचे प्रयत्न सुरू आहेत. अजून एक अप्रतिम फटका आहे. काय शॉट आहे, जबरदस्त शॉट पाहायला मिळाला. चेंडू हा देखील साइड स्क्रीनच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत सिक्सर. अप्रतिम शॉट, खोदून काढला अक्षरशः फटका. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. हाय बॅकलिपनं जबरदस्त शॉट, टायमिंग प्रचंड चांगला, तेवढाच चांगला आमच्या कॅमेरामॅनचा कव्हर. सुंदर. वयवर्ष 14 आमच्या कॅमेरामॅनचे मात्र काम भरपूर मोठं आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा खराब चेंडू आहे. रिझल्ट सेम. चेंडू हा देखील मिड विकेटला क्लिअर करत असताना पाटीलच्या बॅटमधून 1 मोर विकेट 6. रिप्लाय बीमर साठी जर नक्कीच अंपायरची मागणी असणार आहे. बघूया तिसरे पंच चेक करा आपण. या 6 धावा तर मिळतीलच. एकूण धावा 32 झालेल्या आहेत. लीगल आहे चेंडू. तुम्हाला पुन्हा रिप्लाय पाहायला मिळेल बघा टेलिव्हिजन सेटवरती ओमसाईडच्या माध्यमातून. सुंदर असं आणि थोडासा डीप होता चेंडू, त्याच कारणानं बघतो आपण अंपायरचा देखील कुठल्या प्रकारचा आपल्याला सिग्नल आला नव्हता. सुधीर पाटील सर आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे अंपायर्स बेलवलीचे सुंदर असे अंपायरिंग करतात. नेक्स्ट बॉल. अजून एक फटका, सुंदर खेळलेत, खोदून काढला. हा देखील चेंडू जाणार आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक आक्रमक शॉट. 4 धावा. ची अजूनही गरज आहे आणि रन्स एकूण झालेल्या धावा फलकावरती 42. 49 धावेची अजूनही गरज आहे. 19 चेंडू शिल्लक. मी मगाशी सांगितलं की ही भागीदारी खूप महत्वाची असणार आहे. ज्या अनुषंगानं सध्या तरी सागर पाटीलच्या इंडिव्हिज्युअल रन्स आपण बघितल्या. 37 झालेल्या 9 बॉलमध्ये. चांगले बॅटिंग तो करतोय. विकेट इथं हवी आहे बोर्ले संघाला. विकेट आली नाही तर कदाचित या मॅचमध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळेलच. वेलकम उसाटणे टीमचा तो करत असताना सागर पाटील मॅच बॉल आय थिंक घेतोय. त्याकरिता वेट थोडा वेळ कमी घ्या आपल्याकडं. आज ऑलरेडी वेळ कमी आहे. एक टीम सुपर 5 मध्ये आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला क्वालिफाय करायचे, कारण का उद्याचा निर्णायक दिवस आहे क्रिकेट टुर्नामेंटचा. जास्त लोड नको आहे कारण का दिवस देखील छोटाच आहे. आपण बघतोय डे फॉर्मॅटची स्पर्धा. बरोबर 6-6:15च्या दरम्यानमध्ये अंधार लवकर होत असतो. थंडीचे दिवस आहेत.
थंडीचा देखील प्रमाण वाढत चाललेला आहे. कालची देखील थंडी जास्तच होती आणि कालपासून हा खराब आहे चेंडू. बीमर आहे, जरूर बीमर आहे. बीमर चेंडू संघाला बीमार करेल. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूर्ण अशा पुन्हा धावा 5. झालेला आहे. येणारा चेंडू फिट असणार आहे. अप्रतिम बॅटिंग केलेली सागर पाटीलनं. वेगवान चेंडू. विकेट किपर देखील बीट. डेरेक हिटचा प्रयत्न. धावीतनं एक सिंगल मेल. बाईचा इशारा अंपायर आपल्यापर्यंत आलाय. षटक देखील दुसरा संपलेला आहे. 2 षटक पॉवर प्लेचे P1 P2 मध्ये. एकूण रन्स आपण बघतो धावा पालक झालेल्या आहेत. 47 धावा झालेल्या आहेत. जी सुरुवात आपण बघितली होती बोर्लेच्या 48 आहेत, माफ करा. जी सुरुवात बघतो आपण अमृत 11 टीमच्या माध्यमातून आपण पाहिली पहिल्या इनिंग मध्ये, तशीच आपण भागीदारी या पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत बघतो. 48 धावांची झालेली आहे. चेंडूची लगेच बघतो आपण आता 18 बॉल मध्ये विजयाकरिता 43 ची गरज आहे. चला वे प्लीज एवढा वेळ घेऊ नका, नम्रतेची विनंती असणार. अंपायर्स आपण कॉल द्या. या षटकानंतर जरूर डिन्स ब्रेकर येतील तेव्हा आपण चर्चा करा. आता वेळ घेऊ नका. यस दिस आहे. स्पर्धेचे केले आयोजन छान. महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. चंद्रकांत म्हात्रे स्मृती चषकाचे केले आयोजन छान. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघानी केले नियोजन छान. दर्शन पाटीलला कंटिन्यू केलेले बघतो आपण या षटकामध्ये अमृत 11 बोर्लेच्या माध्यमातून. पहिल्या 2 ओव्हरमध्ये का बॅटिंग केलेली 48 धावा, त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल 11 बॉलमध्ये 41 केलेले आहेत सागर पाटीलनं. तो आता आपल्याला साकिंग एंडलाच पाहायला मिळेल. थर्ड ओव्हरला सुरुवात. खराब क्रिकेट बोर्लेच्या माध्यमातून. अजून एकदा बोनस मिळतोय. वाईट +4 एकूण 5. अठरा बॉलमध्ये आता 38 करायच्या. क्रिकेटमध्ये असे कुठलीच धावसंख्या सेफ नाहीये. तुम्ही 5 ओव्हरमध्ये 100 करा, 104 करा, 105 करा. 87 धावा देखील चेस झालेल्या आहेत. 3 चेंडू राखत आणि या मैदानावरती तर काही शक्य आहे. या दरम्यानचा हा चेंडू फुल टॉस सुरू होता. पॉइंटला चांगली फिल्डिंग डीपमध्ये. सेकंडचा कॉल नसणार आहे. धाव इकडनं एक सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 54 धावा. तिसरं षटकाचा पहिला चेंडू आतापर्यंत रिलीज झालेला आहे आणि 50 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत वेलकम उसाटनेनं. जशास तसं प्रत्युत्तर आतापर्यंत दिलेले. शांबोनं जसा क्रिकेट खेळला होता तसाच क्रिकेट सागी पाटील. खराब चेंडू. फक्त दिशा दिला ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. दोन्ही बाजूने हल्ला बॉल सुरू झालेला आहे. संकेतच्या बॅटमधून पहिला सिक्सर. षटकातील पुढील चेंडू. अजून एक ऍक्शन रिप्लाय. लांबच लांब चेंडू नागझरी गावामध्ये. 1 मोर बिग हिट सिक्सर.
सॉन्ग आणि जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आता महेश पाटील देखील आनंद घेत असताना मगाशी घरी निघाला होता, आता थांबलाय. चंबो चर्चा करतोय की रन्स किती बनवायच्या बघ, 91 तरी देखील धावसंख्या सेफ नाही. तो देखील विचार करतोय. क्रिकेट आहे. संकेत पाटील ऑन साईडला टर्न केला फटका, स्कोर ऑफ द विकेट. डीप मध्ये चांगली फिल्डिंग, 10 विकेट, एक सिंगल मेल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 67, 67 धावा धावफलकावरती. त्या मॅच मध्ये अजूनही विजयाकरिता 14 बॉलमध्ये 24ची गरज आहे. मॅच होती कुठे, आली कुठे, असं वाटलं होतं की सहजरित्या किंवा कदाचित मोठ्या डिफरन्सनं किंवा मोठ्या फरकाने हा सामना जिंकू शकेल बोरले संघ. तसं नाहीये. क्रिकेट आहे समोर, वेगवान फटका, नो चान्स फिल्डर, स्क्रीनच्या दिशेनं 4 धावा. क्रिकेटच्या पंढरीला होते सुरुवात नागझरीला, सारे प्रेक्षक देती शुभेच्छा आमच्या भारताला म्हात्रेला. थँक्यू डीजे. भारत दादा म्हात्रे, सन्माननीय महेश शेठ पाटील यांचा जबरदस्त नियोजन आपण पाहतोय. निर्दोष शेठ पाटील सध्या ऑनलाईन आनंद घेत आहेत आमच्या उसटण्याच्या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राऊंड विकेट. समोरच्या दिशेनं प्लेसमेंट चांगली आहे. रन सिकट एक सिंगल घेतलेली आहे. एकूण बघतो आपण षटक संपलेत. आय थिंक 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती आहेत. बिनगडी बाद 72 धावसंख्येची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. पाणी घेऊन जायचं आपण. चेंडू आता शिल्लक बघतो आपण. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये फक्त 19 धावेची गरज आहे. वेलकम उसाटणे संघाला या मॅच मध्ये. या क्रिकेटच्या पंढरीला होते सुरुवात नागझरीला, सारे प्रेक्षक देती शुभेच्छा आमच्या भारताला म्हात्रेला. आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान, या आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान. भारत म्हात्रेनी या स्पर्धेचे केले आयोजन छान, महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. चंद्रकांत म्हात्रे स्मृती चषकाचं केलं आयोजन छान. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघानी केलं नियोजन छान. बारा चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 19 धावेची गरज आहे. दुपारचा जलपान करून आमचे महागुरु आणि रॉक स्टार्स पुन्हा एकदा आमच्या सोबत जोडले, त्यांचंही वेलकम आहे. खराब चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, रन चांगला मिळतील. चेंडू हा देखील साईड स्क्रीनला, लॉंग लेगला, 4 धावा. टू बॅक. जरा टाळ्या होऊ द्या सायगीसाठी. 15 बॉल मध्ये तब्बल 51 धावा नाबाद केलेल्या आहेत. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आणि अभिवादन स्वीकारत असताना क्लासिकल या क्रिकेट टुर्नामेंटची तब्बल 5वी शांभोचा जलवा बघितला. त्याच्यानंतर सेकंड इनिंग मध्ये सागी पाटील स्वॅग से करेंगे सबका स्वागत सांगत असताना सागर पाटील. यावेळेस हा चेंडू विकेट किपरच्या पाठी, खराब लेन, व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. विकेट अजून एकही नाही. अक्षरशः तरसला मैदानामध्ये अमृत 11 बोरले विकेट करिता. बघतो आपण पहिल्या देखील इनिंग मध्ये तेच झालं होतं. आणि आता असं काय होईल की काय, इतिहासामध्ये नोंद होईल या स्पर्धेची आणि जरूर या सामन्याची. बागफुला जाऊन खेळले. चेंडू शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फील्ड तोपर्यंत धाव मिळणार नाहीये. दहा चेंडू शिल्लक आहेत. 14 धावेची गरज आहे. मॅच तर जवळ उसाटण्याच्या, जास्त लांब नाहीये. आता क्रिकेट आहे. क्रिकेट तिथं काही होतं.
काल 7 मध्ये 7 नव्हत्या झाल्या. चेंडू पुन्हा विकेट किपरच्या पाठी. फाईन लेग मध्ये प्रोटेक्शन आहे. डावीकडनं एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे. स्कोरबोर्डवरती एकूण धावा 78 78 धावा. मॅचचं इक्वेशन आपण बघितलं. चेंडू शिल्लक 9 बॉलमध्ये 13 धावेची गरज आहे. पहिल्या इनिंगमध्ये एकही विकेट नव्हता. नाबाद दोघंही खेळले आणि इथे देखील सध्या एकही विकेट नाहीये. रन्स आहेत 78. ऑन साइडला टर्न केला आहे. विकेटची शक्यता आहे मात्र इकडनं रन्स मिळतील. चेंडू हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. गावदेवी तुर्भेच्या कॅप्टन आपण येऊन रिपोर्ट करायचंय. विजय संघाशी आपल्याला खेळायचंय. आता धाव नसणारे प्रयत्न सुरू आहेत. आता इकडनं बघतो आपल्याला डॉट बॉल. पहिल्या 3 मॅच मध्ये धावा चेस नव्हता झाला. चौथा सामना आपण बघतो बॅक टू बॅक. आता धावा चेस होण्याच्या जवळ आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरिता 9 धावेची गरज. एकही विकेट गेला नाहीये. 82 झालेला आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका खेळला. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. मॅच ओपन होतीये. खुली होती मॅच वेलकम उसाटण्यासाठी. आमदार चषक आवती भवती हजारो प्रेक्षक भरलं हे मैदान. भारत दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. चंद्रकांत म्हात्रे स्मृती चषकाचे केले आयोजन छान. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघानी केले नियोजन छान. मॅच आता बघतो आपण वेलकम उसाटण्याच्या बाजूने. 6 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावेची गरज आहे. क्रिकेटमध्ये सगळ्या गोष्टी होत असतात. काल आपण बघितलं 7 बॉलमध्ये 7 धावा झाल्या नव्हत्या. सकाळपासून आपण बघतो 3 मॅचमध्ये धावसंख्या चेस झाली नव्हती. या मॅचमध्ये बघितलं आपण तब्बल 90 धावा झाल्या. पहिल्या डावामध्ये एकही विकेट आय थिंक लास्ट रनआउटची विकेट आली होती. मला तर वाटतं आय थिंक रनआउटची विकेट गेली होती का काय. ती नव्हती गेली. आपण बघतोय एकही विकेट गेलेली नाहीये. पहिल्या डावामध्ये त्याने 90 बनवल्या होत्या आणि आता बघतो आपण रन्स आहेत 86. एकही विकेट नाही आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. फक्त 5 धावेची गरज आहे. सगळ्या गोष्टी आपण क्रिकेटमध्ये बघत असतो. फटका चांगला आहे. रन्स देखील चांगला मिळतील. स्कोर लेवल 4 धावा. फक्त एका धावेची गरज. 90 धावा झालेल्या आहेत. बिनगडी बाद. इंडिव्हिज्युअल धावा 56. 18 बॉलमध्ये सागरच्या. त्याच्यामध्ये 8 बॉलमध्ये 25 संकेत पाटीलच्या. सगळ्यात मोठी भागीदारी पहिल्या मॅचमध्ये आणि त्या भागीदारीची कदाचित परतफेड आहे. लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू असावा आय थिंक. व्हाईट बॉल आणि तब्बल 5 चेंडू राखत हा सामना सहजरित्या वेलकम उसाटणे संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन वेलकम उसाटणे टीम आणि हार्ड लक. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला अमृत 11 बोरले संघाचा. मॅच अर्थातच असणार आहे. इंडिव्हिज्युअल ज्यानं केल्या आपल्या टीम करिता 18 चेंडूमध्ये 56 धावा. तो सागर पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर. आपण वेळ नाही घेता लगेचच सॉस करणार आहोत. गावदेवी तुर्बेच्या अगेन्स्ट वेलकम उसाटणे. जाऊया तिकडे आहेत आमचे महागुरु. थँक्स राहुल भोईर. अतिशय दमदार खऱ्या अर्थाने सामना झाला बघा. ईट का जवाब पत्तर जशात तसे टीट फॉर टॅट हा सामना बघायला मिळाला. आणि या लढतीमध्ये इथे वेलकम उसाटणे क्रिकेट संघाने 91 धावांचं हे मोठं आव्हान पार करून सामना जिंकलेला आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि अमृत 11 बोरले क्रिकेट संघ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला
तुमचंही आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. सामन्याचा हिरो ज्याने 56 धावांची दमदार मॅरेथॉन इनिंग साकारली तो सागर ठरतो या सामन्याचा सामनावीर. या सागर पाटील या सन्मान्य दैवत शेठ पाटील उसाडणे यांच्या वतीने सागर तुझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि संकेत तुझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. चला उसाडणे गावातील एक नामांकित आमचे गुणलेखक मित्र जतीन गोंदली यांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सागर तुझ्यासाठी जतीन गोंदली आमचे गुणलेखक मित्र आहेत उसाडणे 2000 रुपयाचं ऑनलाईन खऱ्या अर्थाने ते आपल्यापर्यंत सेंड केलेले आहेत. अभिनंदन. कौतुकास्पद आपण फलंदाजी केली. सुरुवातीलाच मी म्हटलं होतं दैवत शेठ की सागर आणि संकेतवर मदार असेल. चांबोने दमदार फलंदाजी केली परंतु इथे खऱ्या अर्थाने त्याहून आणखी महान फलंदाजी ठरली ती इनिंग्स सागरची. सागर दैवत शेठ यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज सामनावीराचा किताब दिला जात आहे. संकेत या आपण संकेतसाठी सुद्धा 500 रुपयाचे. सागर 90 खऱ्या अर्थाने प्रथमतः फलंदाजी करत असताना अमृत 11 बोर्ले क्रिकेट संघाने 5 षटकामध्ये 90 धावा कुठून 91 धावांचं मोठं आव्हान उभं केलं होतं. फलंदाजीसाठी मैदानामध्ये तुम्ही दोन्ही फलंदाज ज्यावेळेस दाखल झालं त्यावेळेस आपल्या मनामध्ये काय विचार होतं की आव्हान कसं पेलायचं? विचार तर एवढंच होतं कारण 2-3 दिवस अगोदर पण पोरानं सांगितलेलं कारण त्यांची बॅटिंग येणार ते चांबो बॅटिंग केली 5 ओव्हर तर 80+ मारणार म्हणजे तेच झालं. आणि त्या संकेतला एकच सांगितलं आपण 5 ओव्हर खेळायचा आपण चेस करणार ते मारणार तर आपण पण मारणार. निश्चित स्वरूपात आपली फलंदाजी पाहता इतर फलंदाजांना आपण काय संदेश द्याल की या विकेटवर कशा प्रकारे फलंदाजी केल्यानंतर विकेटवर आपल्याला फलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली मदत मिळू शकतो? विकेट तर अशी नाही का बॅटिंगच विकेट आहे बॉलिंग पण आहे. जवळ विकेट आहे. बॉलिंग चांगली टाकली तर बॉलिंग पण चांगली होईल आणि बॅटिंग 6 जवळ आहे त्यामुळं बॉल पटकन ट्रॅव्हल होतो. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. नेक्स्ट मॅच. चला या संकेत तुझ्यासाठी दैवत शेठ नावाने दैवत मित्रांनो पण दिलदार व्यक्तिमत्व 500 रुपयाचा कॅश प्राईज. अभिनंदन. चला या दैवत शेठ या नाणेफेक किती केली जाईल दोन्ही क्रिकेट संघ. सामना आता मात्र सामना 5 षटकांचा केला जाईल. चला दैवत शेठ यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल